G20 परिषदेचा भाग म्हणून नागपूर इथं आजपासून सुरू झालेल्या C20 म्हणजेच सिव्हिल 20 परिषदेचं औपचारिक उद्घाटन आज झालं। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नोबेल पुरस्कार प्राप्त विख्यात सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थी उपस्थित होते। त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फाउंडेशन आणि C20 सचिवालयाच्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी देखील उपस्थित होत्या। सामाजिक परिवर्तनाचं केंद्र असलेल्या नागपुरात ही परिषद होत आहे। ही विशेष गोष्ट असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले। सामाजिक परिवर्तन आणण्यात नागरी समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, कारण सरकारकडे केवळ वैधानिक ताकद असते, मात्र समाजाकडे नैतिकतेची ताकद असते आणि नीतिमूल्यांशिवाय असलेली शक्ती समाजासाठी घातक असते, असं फडणवीस म्हणाले। नागपूरमध्येच महात्मा गांधी, तुकडोजी महाराज, बाबा आमटे अशा सर्वांनी सामाजिक परिवर्तन सुरू केलं। समाजात परिवर्तनासाठी कार्यरत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापनाही इथंच झाली। डॉक्टर आंबेडकरांनी इथेच बौद्ध धम्म स्वीकारला, अशा शब्दात त्यांनी नागपूरचं महत्त्व सांगितलं। समाजात मतभेद असू शकतात, मात्र संवाद असला पाहिजे आणि प्रत्येकाचा आवाजही ऐकला गेला पाहिजे, असं ते म्हणाले। भारत प्रश्नांची सोडवणूक करणारा देश आहे, असं कैलास सत्यार्थी यांनी यावेळी बोलताना सांगितलं। कोविड महामारीच्या काळात सर्वांनी अनोळखी लोकांनाही मदत केलेली आपण पाहिली। ही दयाभावना समाजात खोलवर रुजलेली आहे। त्याचा आधार घेऊनच समाजासमोर असलेल्या आव्हानांवर आपल्याला मात करायची आहे, असं सत्यार्थी म्हणाले। माता अमृतानंदमयी म्हणाल्या की आजच्या जगात समस्या सोडवणारं शहाणपण आणि समस्या सोडवण्याची मानसिकता आणि बुद्धिमत्ता आवश्यक आहे। त्याआधी सत्यार्थी यांच्यासह त्या परिषदेसाठी आलेल्या सर्व भारतीय आणि परदेशी प्रतिनिधींचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं। औपचारिक उद्घाटनापूर्वी परिषदेचं पहिलं पूर्ण सत्र आज दुपारी झालं।